लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। मराठी नव वर्षाच्या शुभमुहूर्तावरती लाडक्या बहिणींना आता घरकुल योजनेचा जो लाभ आहे तो मिळणार आहे। आपण जर पाहिलं तर 1 एप्रिल म्हणजे नवीन आर्थिक वर्षात आणि नवीन मराठी नववर्षामध्ये लाडक्या बहिणींना घरकुल योजनेसाठी लाभ जो आहे तो मिळणार आहे। अतिशय महत्त्वाची बातमी आहे, ब्रेकिंग न्यूज आहे। जवळपास 2.5 लाख घरं जी आहेत ती मंजूर करण्यात आलेली आहेत। आपण जर पाहिलं तर भारत सरकारच्या वतीने जवळपास 2.5 लाख जी घरं आहेत ती मंजूर केलेली आहेत आणि ही जी घरं आहेत वाटप करण्याची जी प्रक्रिया आहे पुढील आर्थिक वर्षामध्ये म्हणजेच 1 एप्रिल 2025 पासून घरं ही जी आहेत घरकुलं ही वाटप केली जाणार आहेत। अशा प्रकारची जी माहिती आहे ती शासनाच्या वतीने सादर करण्यात आलेली आहे। आता लाडक्या बहिणींना घरकुल योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर त्या कोणत्या लाडक्या बहिणी याच्यामध्ये पात्र होणार आहेत आणि त्यासाठी अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे याबद्दलची जी माहिती आहे आपण आज जाणून घेणार आहोत। तर सर्वप्रथम आपण या व्हिडिओच्या निमित्तानं सर्व माहिती सविस्तर स्वरूपामध्ये अगदी 2 मिनिटांमध्ये जाणून घेऊया। परंतु आपण जर आपल्या या यूट्यूब चॅनलवरती जर प्रथमच असाल तर आपला हा जो यूट्यूब चॅनल आहे तो सबस्क्राईब करायला विसरू नका। तर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर घरकुल योजनेचा जर आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर आपण 2 प्रकारच्या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकता। सर्वप्रथम आपण शहरी आणि ग्रामीण अशा 2 भागामधील जर रहिवासी असाल आणि आपण जर लाडक्या बहीण योजनेअंतर्गत आपण जर पात्र असाल म्हणजे लाडक्या बहीण योजनेसाठी जर आपल्याला पैसे मिळत असतील तर यामध्ये आपण पात्र होऊ शकता। आता आपल्याला या ठिकाणी जर अर्ज करायचा असेल, आपण जर ग्रामीण भागातील रहिवासी असाल तर लाडक्या बहिणींसाठी विनंती असेल की आपल्याला काय करायचं आहे, आपल्या गावामधील जी ग्रामपंचायत आहे आपल्या ग्रामपंचायतीमध्ये जाऊन आपल्याला घरकुल योजनेचा जो लाभ आहे तो घ्यायचा आहे। प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत या ठिकाणी आपल्याला जो लाभ आहे तो मिळणार आहे। यासाठी ऑनलाईन अर्ज नसून सद्यस्थितीला आपल्याला ऑफलाईन स्वरूपामध्ये जो अर्ज आहे तो आपल्याला ग्रामपंचायतच्या माध्यमातून पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांच्यामार्फत आपला जो अर्ज आहे तो सादर करायचा आहे। या ठिकाणी आपल्याला जी आवश्यक कागदपत्र आहेत आपली आधार कार्ड आहे, रेशन कार्ड आहे, या व्यतिरिक्त आपल्याला बँकेचं पासबुक, जॉब कार्ड एवढी जी कागदपत्र आहेत एवढी कागदपत्र आपल्याला आवश्यक आहेत। ही सर्व कागदपत्र एकत्र गोळा करून आपल्याला आपला जो अर्ज आहे लाडक्या बहिणींना हा ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती या ठिकाणी आपल्याला अर्ज सादर करायचा आहे। त्यानंतर आपल्याला घरकुल योजनेमध्ये जो लाभ आहे तो दिला जाणार आहे। याच्यामध्ये जी रक्कम आहे सरासरी 1,25,000पासून 1,50,000 रुपयापर्यंत एवढी जी रक्कम आहे ती लाडक्या बहिणींना घरकुल बांधण्यासाठी मिळणार आहे। एकंदरीत आपण जर पाहिलं तर योजना ही प्रभावीपणे चालवली जाणार आहे। 1 एप्रिलपासून याचा नवीन जो कोटा आहे तो सुरू होणार आहे, म्हणजेच नवीन अर्ज प्रक्रिया जी आहे ती सुरू होणार आहे। आपण जर शहरी भागात असाल तर आपल्याला नगरपालिका किंवा महानगरपालिका या ठिकाणी जाऊन आपला जो अर्ज आहे तो सादर करायचा आहे। परंतु अतिशय आनंदाची बातमी आहे, राज्य शासनाच्या वतीने याची अर्ज प्रक्रिया 1 एप्रिल 2025 पासून सुरू केली जाणार आहे। त्यासाठी मी सांगितलेली सर्व कागदपत्रे आपल्याला एकत्र गोळा करून याचा जो अर्ज आहे तो आपल्याला सादर करायचा आहे। तर अशा